हां तर तिथं 20 ते 30 PPM येतं. हां आणि रूमवर जर चेक केलं ट्रीटमेंटला रूमला वगैरे तर तिथं 60-70 PPM पर्यंत येते. 60-70 PPM आणि इथे 20पर्यंत दिसतो. पण मला तर सांगितलं की आपला जो सॉफ्टनेअरचा हे आहे आपण ते फक्त असं ह्याला वापरतो, म्हणजे सॉफ्टनेअर करून टाकल्यानंतर झाडाला वगैरे वापरतो. ट्रीटमेंटला कुठे रूममध्ये वापरतो का फ्लशिंग वगैरेला, कशात वापरतो? रूमला ट्रीटमेंटला हे इकडचं सॉफ्टनर ते तुम्ही जे म्हणताय ना ते इकडे आहे पलीकडे. कुठला? फक्त गार्डन ते ट्रीटमेंटचं पाणी हे झालेलं हां 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 ते गार्डनला. पण आता हा सॉफ्टनरचं पाणी मग कशासाठी वापरतो? रूमला ट्रीटमेंटला. रूममध्ये जे आपलं टॉयलेट वगैरे टॉयलेट म्हणजे आंघोळचं पाणी पण हो सगळं. आणि ट्रीटमेंटला हेच पाणी. हाच पाणी म्हणजे सॉफ्टनरचं पूर्ण पाणी आपण ट्रीटमेंट आणि सर्व रूम्सला वापरण्यासाठी. हां आणि आरोचं पाणी फक्त प्यायला पिण्यासाठी. हां आणि दुसरं काय म्हणजे हा जो कुठला तू पाणी बोलला ट्रीटमेंट झालेल्यानंतरचं पाणी आपण वापरतो गार्डनिंग वगैरेला. अच्छा. पण आता एवढा आपल्याकडे कनालचं पाणी येतं. हां कनालचं पाणी असूनसुद्धा आपण मग सॉफ्टनरचं पाणी घेतो आणि का आपण असं वेलचं परत सॉफ्टनरला घेऊन करतो? नाही मशिनरी वगैरे नाही का ते. कसलं? कारण पाण्यात क्षार वगैरे असतात कसलं? कमी करण्यासाठी पाण्यातलं क्षार वगैरे नाही का हां ते कमी करण्यासाठी सॉफ्टनर करून. नाही ते नाही म्हणत मी. कनालचा जो पाणी आहे ना, आता खडकवासला कनालचं पाणी आपल्याला येतं बरं है ना, त्याच्यात तर काही सॉफ्टनर वगैरे करायची गरजच नाही आहे, कारण ती तर डायरेक्टली प्यायचं पाणीच येतं, रिझर्वायरमधून येते ती. ते खराब येतं ना जसं पुढे येतं सगळं कचरा वगैरे. नाही पण आता मला काल ग्रामसेवक आणि सरपंच बरोबर जेव्हा मीटिंग झालं त्यांनी सांगितलं की आपल्या इथे बसस्टँडचं जवळ ट्रीटमेंट प्लांट आहे 1994पासून. बस स्टॉपशी हां कनालचा पाणीचा प्युरिफिकेशनचा युनिट आहे आणि ते मग ते सप्लाय होतो. पण आपल्याला वेगळं येते ना, ते वेगळं आणि आपलं वेगळं. हां पण म्हणून म्हणते कनालचं पाणी तर सर्वात चांगलं, मग ते आपण बोरवेलचं का घेतो? नाही ते जे होतं ना फिल्टर ते वेगळं ते गावातल्यांसाठी आणि जे इकडे येतं ना ते वेगळं डायरेक्ट कॅनलचं येतं. हो तर ते आपण मग कॅनलचं पाणी का नाही वापरत ते तर म्हणते. चालू असतं इकडे गार्डनला वगैरे. हो प्यायला मी म्हणते, कारण कॅनलचं पाणी प्यायच्यासाठीच असतं ना. हां आता बोल ह्याच्या वेस्ट वॉटर वेस्ट वॉटर इकडे ड्रेनेजमध्ये जातो. आपल्या ड्रेनेजमध्ये जातो. हां आता ह्याच्या प्रोसेस सांग काय करतं? ह्याचं जे इनलेट आहे ना पलीकडनं हां मधनं येतं हे जे मोटर आहे ना हां जे विहिरीतनं पाणी का ते खेचून खेचायचं काम हां करतं. खेचून हे पहिल्या टँकमध्ये जातं फिल्टर होतो तिकडनं. हा कसलं फिल्ट्रेशन आहे ते तुझ्या बोलला Softener सॉफ्टनरचा प्लांटचा. आणि हा मोठा ते रिजनरेशनचं म्हणजे ह्याच्यात आल्यानंतर दोन्ही तीन ह्याच्यात फिल्टर होऊन मग इकडे जातं. नाही पण हा फर्स्ट स्टेजला कशासाठी फिल्ट्रेशन? कुठलं हे ना हां ते सॉफ्टनरसाठी ते हो आहे, पण ह्याच्यात काहीतरी वेगळा पर्पस असणार, त्याच्यात वेगळा पर्पस. तर ह्याचा काय पर्पस आणि त्याचा काय पर्पस? रेझिन वगैरे असतं नाही का? काय रेझिन? हां रेझिन हां जे म्हणजे हां बरोबर. हां तसलं आणि पलीकडे जे आहे कार्बन हां काळे खडे वगैरे असतात हां हां ते रिजनरेशन. अच्छा दोन ह्याच्यात रेझिन कार्बन ते फक्त कार्बन आहे. हां आणि मग ते तिकडचा ते मिठाचं टँक येते मिठाचा. मग ते मीठ त्याच्यात गोळा होते. हां मीठ त्याच्यात टाकून पाणी वगैरे सोडून मिक्स करायचं ते सगळं. हां मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खेचायचं ना का ते हां पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये गेलं त्यातनं मग हां तर मीठ ठेवलं आहे का सर्व? हां पण आपण त्याच्यात मीठ का टाकतो परत? ते रिजनरेशनसाठी. हो पण म्हणजे आपल्या आधी पाणीत मीठ नसतो आणि आपण परत ॲड करतो ह्या ट्रीटमेंटसाठी. हां रिजनरेशनसाठी आपल्याला सॉल्ट यूज करावं लागतं. मग तिथे कसं मिक्सिंग होते त्याच्यात, म्हणजे किती प्रमाणात घालतो आणि कसं घालतो? मग हे जे मीठ आहे ना हां 150 kg 125 ते 150 kg ह्याच्यात टाकायचं. हां ह्याच्यामध्ये फुल पाणी भरायचं हां त्या लेवलपर्यंत हां आणि पूर्ण मिक्स करायचं. ते मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खेचायचं ते ना सोप करतो. ह्याच्यात गेल्यानंतर मग पलीकडनं रिटर्न खाली. म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं जो पाणी निघते ती आपण वापरतो मग सॉफ्टनर. मग ह्याच्यात गोळा करतो की काय? त्या टँकमध्ये गोळा होतो. ह्या टँकमधनं जी ती मोटर आहे ती वरच्या टँकमध्ये लागते. वरच्या टँकमधनं मग सगळ्या आपण सप्लाय देतो. हां पण मला एक सांग की हा जो एवढा सॉल्ट आपण वापरतो याला
मग ते त्याचा रिजेक्ट जो सॉल्ट असतो मग त्याचं काय करतो आपण? रिजेक्ट सॉल्ट नाही, पूर्ण मिक्स होऊन ते ह्याच्यात जातं. हो, पण मग सगळं ड्रेनिंग. अच्छा, म्हणजे बाकी याच्यात निघत नाही. मग किती बाय किती म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपण सॉल्ट घालतो मग? 150 kg, 125 ते 150 kg 1 टन. 125 ते 150 kg. 150 kg. किती पाणी? फुल टँक भरले म्हणजे एवढा टँकला 150 kg. हां. म्हणजे एवढा मीठ आपण घालतोय आठवड्यातून 3दा असतं ते. आठवड्यात 3दा. 3दा. हां, म्हणजे टोटल आपला मग वेस्ट किती निघते? म्हणजे किती लिटरला किती वेस्ट निघतो? तरी रोजचं पाणी आहे ना 1.5 ते 2 लाख लिटर जातं हां वापरण्यासाठी. हां. मग दिवसाड आपण रिजनरेशन करतो. अच्छा म्हणजे 3 ते 4 लाख लिटर पाणी गेल्यानंतर रिजनरेशन होतं. अच्छा. पण आता सपोज आपण 2.5 लाख लिटर घेतलं पाणी हे रिजनरेशनसाठी, हां. तर त्यातलं किती पाणी वेस्ट जातो आणि किती आपला सॉफ्टवेअरमध्ये हे होतं? रिजनरेशनच्या टायमिंगमध्ये ना एक 15 ते 20 हजार लिटर पाणी जातं. कशात? रिजनरेशन वेस्ट. रिजनरेशन वेस्ट वेस्ट 15 ते 20,000. 20,000 लिटर वेस्ट जातो. किती लिटरमध्ये किती वेस्ट जातो? रिजनरेशन टायमिंग नाही, रिजनरेशन टाईममध्ये तू बोलतो 15 ते 20,000 लिटर जातो. पण किती लिटर पाणी आला जो विहिरीचा, त्या विहिरीचा पाणीच्या क्षमताप्रमाणे इतकं पाणी वेस्ट जातो. हा असं मला एक हे दे. म्हणजे सपोज आपण 1 लाख घेतला लिटर, त्यातनं 20 ते 25,000 लिटर वेस्ट केला, असं मला एक रेशोमध्ये सांग. नाही, एवढा ते पाणी म्हणजे आलं तर ना, हां मोटर चालू करतो ना तिकडनं हां हां जे इनलेट असतो हां. ते स्टॉक पुढे जाणारं जे पाणी असतं हां. ते वाल हां. बंद करून पुढचं बंद तिकडनं जे येते ते ह्याच्यातनं रिटर्न जातं. नाही, माझं तुला समजलं का? मी म्हणते सपोज आता मी 1 लिटर पाणी इथे रिजनरेशनला घेतलं, 1 लिटर. त्यातनं तू म्हणशील की 1 लिटरमधून किती त्याच्यातला 50% गेला वेस्ट. तर तसं तू मला एक रेशिओ सांग की एवढा आला तर त्याच्यातनं एवढा वेस्ट जातो आहे. नाही पूर्णच जातं ते. जोपर्यंत ना जे खारट पाणी असतं ना, ज्यावेळेस आपण हे सगळं पाणी ह्याच्यामध्ये खेचतो आणि ह्याच्यातलं पूर्ण ज्यावेळेस रिकामं होतं ते, जोपर्यंत पूर्ण पाणी जात नाही खारट तोपर्यंत वेस्टच जातं ते. ज्यावेळेस पूर्ण पाणी खारट निघून जाईल त्यावेळेस मग पुढं पाणी सोडलं जातं. अच्छा, म्हणजे खारट पुढं गेला नंतरच ते सॉफ्ट होऊन मग ते आपण यूज करतो. पण ते त्याच्यात पण आपण ऑटोमॅटिक सिस्टम ठेवलेलं आहे इथे. नाही, मॅन्युअल असतं ते. ती मॅन्युअल आहे का? मग कोण करतो इथे? कोणी दिसलं नाही मला कोणी असं करतो का ते? अच्छा, मग हा आहे का? हा याच्यातनं मोजून वगैरे तू घालतो का? हा कशासाठी? हा सिलेंडर फिल्टर होते पलीकडचे. अच्छा, पण मग ते सॉल्ट घालताना मग तू काय वापरतो? म्हणजे कसं मेजर करतो? ते बॅग जे आहे, एक बॅग ओतायचा? हां त्याच्यामध्ये अच्छा ते 25 kg एक बॅग असते. अच्छा. ते 6 ते 7 बॅगा टाकायचे त्याच्यात. आणि त्या मोटरचं काय काम आहे? कोणतं? ते नाही, ते फक्त filter. खेचते ते फिल्टर. कसलं फिल्टर? ठीक आहे असलं. नाही, आपला इकडनं पाणी जो जातोय मग परत फिल्टर होतोय का? फिल्टर वगैरे नाही हां, होत. मग? ते बायचान्स टाकले चुकून जर एक फिल्टर टाकलेले आहेत त्याच्यात, हां. चुकून जर कचरा वगैरे जर गेला हां. तर त्यामध्ये अडकून राहिलं. फक्त ते फिल्टर तसं लावलं आहे. अच्छा, म्हणजे असं नाही की म्हणजे पण ते फिल्टर कुठलं पाणीला करतोय? रिजनरेटेड वॉटरला. म्हणजे पुढे जायला ते परत आपण काही जर कचरा विचारा, पण कचरा कुठून येणार? कचरा नाही पण ठेवलं आहे त्यांनी फिल्टर. जर बाय चान्स गेला तर, कारण वरची जी टाकी आहे हां. मध्ये असते ना हां त्याच्यात. हां. आणि आधी ह्याच्यात आपला स्टोअर होते, मग नंतर आपण वरती खेचतो. हां हां. ह्यातला हा जो पाणी चालला हा कसलं पाणी आहे? कोणतं? हा जो